नमस्कार, मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेल्या आठवड्यात आपण हृदयासाठी वरदान ठरणारी हृदयमुद्रा बघितली. आजच्याही एपिसोडमध्ये आपण हृदयाला मजबूत करणारी, रक्ताभिसरणातले अडथळे दूर करणारी, श्वसन मार्गातले अडथळे दूर करणारी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणणारी आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांती, आनंद, कंपॅशन या सगळ्याचं वरदान आपल्याला देणारी एक मुद्रा आपण बघणार आहोत आणि तिचं नाव आहे गणेश मुद्रा. गणेश मुद्रा हिला का म्हणतात याची बरीच कारणे आहेत. आपल्याला माहिती आहे की गणेशाला आपण विघ्नहर्ता म्हणून पूजतो. आपल्या वाटेत कितीही अडथळे आले तरी ते दूर करण्याचं सामर्थ्य गणपतीमध्ये आहे, म्हणून तो आपल्यासाठी विघ्नहर्ता आहे. मग त्याचंच नाव ह्या मुद्रेला देण्याचं कारण काय? याची 2-3 कारणं आहेत. पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते आपण बघितलं आहे की इडा आणि पिंगळा या 2 नाड्या आपल्या डाव्या आणि उजव्या नाकपुडीतनं वाहत असतात. इडा इथून, पिंगळा इथून. पिंगळा ही सूर्यनाडी आहे, इडा ही चंद्रनाडी आहे आणि मधून जी वाहते ती आहे सुषुम्ना. इडा आणि पिंगळा नाड्यांमधनं दर 1 तासाने अलटपालट होत श्वास फिरत असतो, प्राण फिरत असतो आणि सुषुम्ना नाडीमध्ये आपण जेव्हा कुंभक करतो तेव्हा सुषुम्ना नाडीमध्ये तो जातो किंवा खूप साधना केल्यानंतर ती जागृत करता येते, सक्रिय करता येते. कोणत्याही साधनेचा हेतू सुषुम्ना जागृत व्हावी आणि समाधीपर्यंत आपण पोचावं हा असतो. पण आपण ते साधना वगैरे जाऊ दे, आपण शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य किंवा आनंद या दृष्टीने यांचा काय फायदा आहे ते बघू दे. इडा आणि पिंगळा दोन्ही नाड्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, कारण प्राण आलटून पालटून त्याच्यातून फिरत असतो आणि त्यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा आपल्याला स्वास्थ्य शारीरिक आणि मानसिक मिळू शकतं. थोडक्यात सांगायचं तर तो शिव आणि शक्तीचा संगम आहे, मेल एनर्जी आणि फिमेल एनर्जीचा संगम आहे. त्यामुळे आपली एनर्जी बॅलन्स व्हायला आपल्याला त्यांनी मदत होते. तेच काम ही मुद्रा करते, म्हणून हिला गणेश मुद्रा म्हणतात. शिव आणि शक्तीच्या संगमातून जो निर्माण होतो तो गणेश, त्यामुळे ही गणेश मुद्रा. याचं जे दुसरं कारण आहे ते असं आहे की हा वाटेतले विघ्न, अडथळे दूर करतो. स्वास्थ्याच्या मार्गातले, शारीरिक आणि स्वास्थ्याच्या मार्गातले अडथळे दूर करते. म्हणजे काय करतो तर अडथळे दोन्ही असतात, शारीरिक आणि मानसिक. टॉक्झिन साठली की आपला प्राणप्रवाह खंडित होतो किंवा अडतो. ते सगळे जे अडथळे येतात ते ह्यांनी जसे दूर होतात, तसंच मानसिक अडथळे दूर करण्यासाठी सुद्धा ही मुद्रा मदत करते. मानसिक अडथळे म्हणजे आपण अनेकदा असं म्हणतो की आपणच आपले वैरी असतो. आपणच आपल्या मनाच्या भोवती इतके कोश, इतक्या मनात आढ्या, इतक्या नकारात्मक भावना साचवून घेतो की त्याच्याच कोशात मग आपण अडकत जातो आणि आणखीन नकारात्मक भावनांकडे आपला प्रवास सुरू होतो. अनेक जण डिप्रेशनपर्यंत, त्या थरापर्यंत जातात. ह्या जर दूर करायच्या मानसिक भिंती आणि मन जर खुलं करायचं असेल तर आपण निश्चयाच्या जोरावर ते करू शकतो, पण सगळ्यांना ते जमतंच असं नाही. आणि मग हे जे मानसिक साचलेपण आहे, भावनांचा निचरा न झाल्यामुळे आहे, पुढे पण जे आपल्याला आलेलं असतं ते आहे, किंवा आपण हा जो कोश विणून घेतलेला असतो तो आहे, याच्यातून जर आपल्याला सुटका नाही करता आली तर आपण शारीरिक व्याधींचे शिकार बनतो. आपल्याला माहिती आहे की 70 ते 80% रोग जे आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत, म्हणजे मनाशी निगडीत आहेत. आणि त्यामुळे ते जर त्यातनं मुक्तता आपल्याला हवी असेल तर आपल्याला आपल्या मनाचा खुलेपणा साधणं गरजेचं आहे. आणि ते काम ही मुद्रा करते, गणेश मुद्रा. म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही अडथळे दूर करायचं काम ही मुद्रा करते. अगदी डिप्रेशनपर्यंतच्या पेशंट्सना सुद्धा याचा फायदा होतो असं लक्षात आलेलं आहे. आता याचे फायदे कसे आणि का होतात हे बघण्याच्या आधी ही मुद्रा करायची कशी ती आपण बघूया. करायला अतिशय सोपी आहे, ती आधी आपण बघूया. पहिल्यांदा आपण हा हात घ्यायचा आहे, उजवा हात. छातीला आपल्या इथे जिथे अनाहत चक्र आहे, मी चित्र दाखवते अनाहत चक्र कुठे आहे त्याचा, इथे ठेवायचं आहे. त्याच्यावरती हा हात ठेवायचा आहे आणि ही जी 2 बोटं आहेत ही एकमेकांमध्ये अडकवायची आहेत. हा अंगठा ह्या करंगळीवर आणि खालचा अंगठा खालच्या करंगळीवर. ही झाली त्याची स्थिती. ही आपल्या अनाहत चक्राच्या इथे आपल्याला ते हात ठेवायचे. आणि जेव्हा आपण श्वास घेऊ तेव्हा हे खेचायचे, जरासे, खूप जास्त नाही पण खेच बसेल इतके खेचायचे.
आणि जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा ते परत ढिले सोडायचे. मी करून दाखवते. आपल्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा कोपरावर उचलली जातात. छातीला, पाठीला, मानेला त्या मसल्सला ताण पडतो, खेच बसतो आणि त्याचा फायदा ह्या मसल्सच्या मजबूतीसाठी होतो. आपण हे हृदयापाशी धरतो, त्यामुळे हृदयाच्या मसल्स मजबूत होण्यासाठी सुद्धा यांनी मदत होते आणि पर्यायाने आपल्याला हृदयाचं कामकाज आणि रक्ताभिसरण सुधारायला मदत होते. इथेच लंग्स आहेत, त्यामुळे श्वसन मार्गातले जे पाईपमधले अडथळे वगैरे असतात श्वासनलिकेतले तेही यांनी दूर व्हायला मदत होते. एकदा हे असं उजवा हात खाली ठेवून करायचं आहे आणि हे 5 वेळेला करायचं आहे आणि दुसऱ्या वेळेला हा हात उजवा खाली डावा वर असं करायचं आहे. एकदा हा हात खाली, एकदा हा हात खाली, बोटं अशी अडकवायची आहेत, अंगठे दोन्ही करंगळ्यांच्या वर, एक हा इकडे हा खाली. इथेच आपला अनाहत चक्र आहे. जेव्हा हे असं केल्याने आपला अनाहत चक्र उद्दीपित होतं त्यावेळेला आपल्याला कंपॅशन, सकारात्मक भावना हे सगळं आपल्या ह्याच्यात यायला लागतं. म्हणजे आपल्या निगेटिव्ह इमोशन्स कमी होऊन पॉझिटिव्ह इमोशन्सकडे आपला प्रवास सुरू होतो. आणि ह्या सगळ्या ज्या सकारात्मक भावना आहेत त्या जेव्हा मनात वस्ती करून राहतात तेव्हा आपण आनंदी होतो, प्रफुल्लित होतो, आपल्याला काहीतरी करायचा उत्साह वाटतो. जे गणपती आपल्याला देतो तेच आपल्याला ह्या मुद्रेतनं पण मिळतं. आनंद, उत्साह, प्रफुल्लित मन, प्रसन्नता. आणि ते जेव्हा आपली मानसिक स्थिती होते तेव्हा आपल्याला शारीरिक कृतीसाठी सुद्धा प्रेरणा मिळते. नाही तर मन मरगळलेलं आहे, काही करूच नाही असं वाटतंय, तर कितीही शारीरिकदृष्ट्या तुम्ही फिट असाल, ते राहत नाही आपण फिट, पण राहिलात तरीसुद्धा आपल्याला काहीही करायचा उत्साह वाटत नाही. ती अवस्था आपल्याला यायला नको असेल तर गणेश मुद्रा रोज केली पाहिजे. काही जण असंही सांगतात की स्त्रियांनी उजवा हात खाली ठेवून ती करावी, पुरुषांनी डावा हात खाली ठेवून ती करावी. पण मला असं वाटतं, म्हणजे माझ्या अनुभवावरून मी सांगते, इडा आणि पिंगळा सर्पाकृती याच्यात फिरतच असतात, त्या दर एका तासाने आलटपालट करत असतात. त्यामुळे आपल्याला दोन्हीकडनं हे केलं तर हे आपल्याला जास्त फायद्याचं पडतं असं मला वाटतं. त्यामुळे ही अशाच पद्धतीने करा. 5-5 वेळेला जमत नसेल तर किमान 3-3 वेळेला, 3दा या हाताने 3दा या हाताने अशी ती करा. परत एकदा मी दाखवते. हा हात छातीपाशी अनाहत चक्रापाशी ठेवायचा आहे, हा हात त्याच्यावर ठेवायचा आहे, ही बोटं एकमेकात गुंफायची आहेत, अंगठा इकडे वर, इकडे वर, इकडे ह्याच्या खाली या करंगळीच्या. आणि जेव्हा श्वास घेऊ आपण अशा तऱ्हेने ती करायची आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळा हा फायदा होतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा हे आपण असं करतो त्यावेळेला आपल्या सगळ्या मसल्सला ताण बसतो, त्यामुळे मानदुखी, पाठदुखी कमी व्हायलाही मदत होते. मात्र ज्यांना काही इंजुरीज झालेल्या आहेत किंवा ज्यांना तीव्र स्वरूपाची मानदुखी, पाठदुखी वगैरे आहे तर त्यांनी ते 5-5 वेळेला न करता 1-2 वेळेला तरी सुरुवातीला करावं. बरं वाटायला लागल्यावर मग त्याची स्थिती सुधारावी किंवा वाढवावे त्याचं प्रमाण, असंही केलं तरी चालेल. ज्यांना हे कोपरं वर झाल्यावर त्रास होतो, ज्यांना पाठदुखी, मानदुखी खूप तीव्र आहे आणि ज्यांना हे त्रास होतो त्यांनी इथे कोपऱ्यांच्या खाली काही आधार घेतला, खुर्ची घेतली तरीसुद्धा चालू शकतं. त्यामुळे त्यांना हे करणं सोपं जाईल. खुर्चीवर बसून जरी तुम्ही हे असं केलं, कारण आपल्याला मेन मुवमेंट्स आहेत त्या हाताच्या आहेत, त्यामुळे खुर्चीवर बसून हे असं केलं तरीसुद्धा चालू शकतं. पण बाकी सगळ्यांनी ही मुद्रा करावी. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि आनंद, प्रसन्नता या सगळ्यासाठी आणि मजबूत हृदयासाठी ती खूप उपयोगाची आहे. त्यामुळे ती करून बघा. ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे. ती माहिती आपल्यापर्यंत पोचायला हवी असेल तर हे चॅनल तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. ते तुम्ही करा अशी मी तुम्हाला विनंती करते, कराल अशी आशा करते आणि तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.